आपण सर्वजण थोडी कल्पना करूया. समजा आपण एक साधा फोटो पाहत आहोत, पण त्या फोटोत नेहमीसारखी त्वचा, कपडे किंवा हसणारा चेहरा दिसण्याऐवजी थेट आतला हाडांचा सांगाडा दिसतोय. ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना. हो ना. आजच्या काळात आपल्याला ही अतिशय सामान्य गोष्ट वाटते, पण 1895 मध्ये ही कोणतीही सायन्स फिक्शनची गोष्ट नव्हती. हा एक अतिशय भयानक आणि तितकाच चमत्कारिक असा अपघात होता. नक्कीच. तो एक असा अपघात होता ज्याने विज्ञानाची दिशाच बदलून टाकली. बरोबर. तर आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण एका अशा मशीनचा वेध घेणार आहोत ज्याने खऱ्या अर्थाने माणसाला पारदर्शक बनवलं. साध्या हाड मोडण्याच्या तपासणीपासून ते अगदी विमानतळावरच्या बॅग चेकिंगपर्यंत आपण एका अदृश्य तंत्रज्ञानावर पूर्णपणे विसंबून असतो. हे तंत्रज्ञान आतून नक्की कसं काम करतं हे उलगडून पाहणं खरोखरच कुतूहल जागृत करणार आहे. प्रकाशाच्या आणि ऊर्जेच्या अदृश्य जगाचा हा एक असा दरवाजा आहे बघा, ज्याने मानवी शरीराला कात्र्याशिवाय उघडून दाखवण्याची किमया साधली. माणसाच्या डोळ्यांना जे पाहणं कधीच शक्य नव्हतं ते या एका मशीनने शक्य करून दाखवलं. खरंय. आणि या तंत्रज्ञानाचा जन्मच मुळात एका अज्ञात गोष्टीतून झालाय. 1895 मध्ये विल्हेल्म कॉन्रॅड रॉन्टजेन त्यांच्या प्रयोगशाळेत काहीतरी वेगळाच प्रयोग करत होते. हो, ते कॅथोड रेजवर प्रयोग करत होते. बरोबर. आणि तेव्हा त्यांना या किरणांचा शोध लागला. गंमत म्हणजे या किरणांचं नाव एक्स ठेवलं गेलं. गणितात आपण एक्स कशासाठी वापरतो? तर जे माहीत नाही, जे अज्ञात आहे त्यासाठी. बरोबर. म्हणजे जो शोध जगाला सगळं काही आरपार दाखवणार होता, तो स्वतः मात्र शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञासाठी एक कोडच होता. कसे रॉन्टजेन खरं तर एका विशिष्ट प्रकारच्या किरणांवर काम करत होते. त्यांच्या प्रयोगशाळेत पूर्ण अंधार होता आणि त्यांनी आपली काचेची ट्यूब एका जाड काळ्या कार्डबोर्डने पूर्णपणे झाकून ठेवली होती. त्यातून प्रकाश बाहेर येण्याची कोणतीही शक्यता नव्हती. अच्छा, म्हणजे पूर्ण काळोख होतं तिथे? हो, पूर्ण काळोख. पण अचानक त्यांच्या लक्षात आलं की ट्यूबपासून काही अंतरावर ठेवलेला एक रसायन लावलेला पडदा चमकू लागला आहे. अरे अच्छा. हो, तिथे एक प्रकारचा हिरवट प्रकाश दिसत होता. त्या झाकलेल्या डब्यातून काहीतरी असं बाहेर पडत होतं जे डोळ्यांना दिसत नव्हतं, पण ते कार्डबोर्डला भेदून पलीकडे जात होतं. बापरे. म्हणजे एका अंधाऱ्या खोलीत जिथे प्रकाशाचा एकही किरण नाही, तिथे एक पडदा आपोआप चमकू लागतो. हे ऐकायला एखादा भूताटकीच्या कथेसारखंच वाटतंय. हसण्यासारखी गोष्ट आहे, पण त्या काळातल्या लोकांसाठी ते तसंच होतं. रॉन्टजेन यांनी जेव्हा स्वतःच्या पत्नीच्या अन्ना बर्थाच्या हाताचा एक्स-रे घेतला, तेव्हा तो मानवी इतिहासातील पहिला वैद्यकीय एक्स-रे ठरला. आणि तिची प्रतिक्रिया काय होती? मी असं ऐकलंय की ती खूप घाबरली होती. प्रचंड घाबरली होती ती, कारण तिला त्यात स्वतःचा सांगाडा दिसला होता. एका जिवंत माणसाला स्वतःचा सांगाडा दिसणं हे त्या काळी मृत्यूची चाहूल लागल्यासारखं मानलं गेलं. मी माझा मृत्यू पाहिलाय, अशी तिची पहिली प्रतिक्रिया होती. बापरे. विचार करूनच अंगावर काटा येतो. पण याच एका अपघाताने वैद्यकीय जगाला कायमचं बदलून टाकलं आणि शरीराच्या आत डोकावण्याचा मार्ग मोकळा केला. इथूनच मग एक साहजिक प्रश्न उभा राहतो. ही अदृश्य किरणे तयार कशी होतात? आणि ती लाकूड, चामडे किंवा मानवी त्वचेच्या आरपार कशी जातात? यामागचं विज्ञान नक्की काय आहे? हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आपण जर मशीनच्या आत डोकावून पाहिलं तर तिथे दोन मुख्य गोष्टी पाहायला मिळतात. एक कॅथोड, ज्यावर नेगेटिव्ह म्हणजे उणे चार्ज असतो, आणि दुसरा ॲनोड, ज्यावर पॉझिटिव्ह म्हणजे अधिक चार्ज असतो. हे नक्की कसं काम करतं? या पूर्ण प्रक्रियेला आपण एका मोठ्या मॅग्नेटिक स्लिंगशॉटची म्हणजे चुंबकीय गोफणीची उपमा देऊ शकतो. बघा, जेव्हा मशीन सुरू होतं आणि प्रचंड दाबाचा म्हणजेच हाय व्होल्टेजचा विद्युत पुरवठा केला जातो, तेव्हा नेगेटिव्ह चार्ज असलेल्या कॅथोडमधनं इलेक्ट्रॉन्स वेगाने बाहेर फेकले जातात. अच्छा. हे उच्च व्होल्टेज त्या इलेक्ट्रॉन्सना एका गोफणीसारखं थेट पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या ॲनोडकडे खेचतं. हे इलेक्ट्रॉन्स अतिशय भयंकर वेगाने जाऊन त्या ॲनोडच्या पृष्ठभागावर आदळतात. म्हणजे एका प्रचंड वेगातील धडकेतून ही किरणे जन्माला येतात. आतमध्ये अक्षरशः ऊर्जेचा एक अतिसूक्ष्म स्फोटच होत असतो. तर अगदी बरोबर. आणि मग ती निर्माण झालेली किरणं शरीराच्या दिशेने सोडली जातात. पण मग शरीराच्या आत गेल्यावर काय होतं? ती आरपार कशी जातात? इथं पदार्थांच्या घनतेचा म्हणजेच डेन्सिटीचा खेळ सुरू होतो. मानवी शरीरातील हाडे ही खूप घन असतात. कॅल्शियम आणि इतर खनिजांमुळे त्यांची घनता जास्त असते. बरोबर. त्यामुळे जेव्हा एक्स-रे किरणे हाडांवर पडतात तेव्हा हाडे त्यांना अडवतात. किरणे त्यातून पुढे जाऊ शकत नाहीत. पण शरीरातील मऊ ऊतक जसे की स्नायू, त्वचा, रक्तवाहिन्या किंवा चरबी यांची घनता खूप कमी असते. त्यामुळे एक्स-रे किरणे ह्या मऊ भागांमधून सहजपणे आरपार निघून जातात. मला हे थोडं दृश्य स्वरूपात समजून घ्यायला आवडेल.
आपण याची तुलना एका चाळणीशी करू शकतो का? चाळणी म्हणजे कसं? समजा आपण एका जाळीदार भिंतीवर खूप सारं पीठ फेकत आहोत. त्या जाळीच्या मागे आपण एक जाड लाकडी ओंडका ठेवला आहे. आता होईल काय की जिथे तो लाकडी ओंडका आहे तिथे ते पीठ अडकून राहील. अगदी बरोबर. पण जिथे रिकामी जागा किंवा फक्त जाळी आहे तिथून ते पीठ आरपार पलीकडे जाईल आणि पलीकडच्या भिंतीवर जी सावली पडेल तोच आपला एक्स-रे रिपोर्ट. ओंडक्याच्या सावलीचा आकार म्हणजे आपल्या हाडांचा आकार. अरे वा, हे अतिशय अचूक आणि सोपं उदाहरण आहे. एक्स-रे फिल्मवर दिसणारी पांढरी प्रतिमा ही प्रत्यक्ष हाडांची सावलीच असते. अच्छा, म्हणजे ते हाड नसून त्याची सावली असते. हो ना. हे समजण्यासाठी आपल्याला जुन्या कॅमेऱ्याच्या निगेटिव्ह फिल्मचं उदाहरण घेता येईल. एक्स-रे फिल्मवर जिथे किरणे पोहोचतात तो भाग जळून काळा पडतो आणि जिथे हाडांनी किरणे अडवली आहेत तिथे किरणे पोहोचतच नाहीत, त्यामुळे तो भाग मूळ फिल्मसारखाच पांढरा राहतो. म्हणजे जिथून किरणे आरपार गेली तो भाग काळा. हो, म्हणूनच हाड मोडलेलं असेल तर त्या भेगेतून किरणे आरपार जातात आणि तिथे आपल्याला हाडावर एक काळी रेषा दिसते. त्या काळ्या रेषेवरून डॉक्टर ओळखतात की हाड मोडलंय. खरंच किती सोपं आणि प्रभावी तंत्रज्ञान आहे. पण आता मला एक वेगळीच शंका आलीय. सांगा ना. आपण मघाशी म्हणालात की हे सगळे इलेक्ट्रॉन्स एवढ्या प्रचंड वेगाने ॲनोडवर आदळतात, म्हणजे तिथे भयंकर घर्षण किंवा उष्णता निर्माण होत असली पाहिजे. पण आपण जेव्हा एक्स-रे काढायला जातो तेव्हा मशीनच्या बाहेर आपल्याला कसलीही उष्णता जाणवत नाही. मग या प्रचंड ऊर्जेचा आत होतं काय? हा प्रश्न खूप छान आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेतील हा कदाचित सर्वात धक्कादायक भाग आहे. अच्छा. हो, जेव्हा लाखो इलेक्ट्रॉन्स प्रचंड वेगाने ॲनोडवर आदळतात तेव्हा निर्माण होणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी तब्बल 99% ऊर्जा ही केवळ उष्णतेच्या रूपात बाहेर पडते. फक्त 1% ऊर्जेचे रूपांतर एक्स-रे किरणांमध्ये होते. बापरे, 99% उष्णता. म्हणजे आपण ज्याला एक्स-रे मशीन म्हणतो ते खरं तर 99% उष्णता निर्माण करणारे एक भट्टीसारखं यंत्र आहे आणि एक्स-रे हा फक्त त्याचा बाय प्रॉडक्ट आहे. अगदी तसंच म्हणता येईल. ही निर्माण होणारी उष्णता इतकी प्रचंड असते की ती काही हजार अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. मग ते मशीन वितळून कसं जात नाही? तिथेच तर खरी गोम आहे. जर तिथे एखादी अतिशय प्रभावी कूलिंग सिस्टीम नसती तर मशीनचे आतले टंगस्टन आणि इतर धातूचे भाग काही सेकंदातच वितळून गेले असते. बापरे. म्हणूनच या ट्यूबच्या सभोवताली तेल किंवा पाण्याचे थंड प्रवाह सतत फिरवले जातात. काही मशीन्समध्ये फिरता ॲनोड वापरला जातो, जेणेकरून उष्णता एकाच जागी साचून न राहता पसरली जाते. हे कूलिंग युनिट मशीनला अक्षरशः जळून खाक होण्यापासून वाचवतं. कमाल आहे. बाहेरून किती शांत आणि थंड दिसतं ते यंत्र, पण आतमध्ये ऊर्जेचा असा भयंकर तांडव सुरू असतो तर. हो ना. आणि आणखीन एक गोष्ट, ही जी 1% एक्स-रे किरणे तयार होतात ती तर सर्व दिशांनी पसरत असतील ना, जसा बल्बचा प्रकाश सगळीकडे पसरतो तसं. बरोबर आहे. मग ती फक्त रुग्णाच्या छातीवर किंवा विशिष्ट भागावरच कशी केंद्रित केली जातात? जर ती सगळीकडे पसरली तर पूर्ण खोलीतल्या माणसांचा एक्स-रे निघेल. त्यासाठी कॉलिमेटर नावाचा भाग वापरला जातो. तुम्ही जे अंधाऱ्या खोलीतल्या बल्बचं उदाहरण दिलं त्यावरूनच हे समजून घेऊ. त्या बल्बवर तुम्ही जर एक पुठ्ठा ठेवला आणि त्याला फक्त एक छोटीशी फॉट ठेवली तर त्या फटीतून प्रकाशाचा एकच झोत बाहेर येईल आणि तो नेमका तुम्हाला हव्या त्या वस्तूवर टाकता येईल. अच्छा, म्हणजे आपण प्रकाशाला दिशा देतो. बरोबर. कोलिमेटर अगदी हेच काम करतं. ते शिसाच्या चकत्या किंवा पट्ट्या वापरून एक्स-रे किरणांना एक विशिष्ट दिशा देण्याचं आणि त्यांची व्याप्ती नियंत्रित करण्याचं काम करतं. म्हणूनच गुडघ्याचा एक्स-रे काढताना किरणे फक्त गुडघ्यावर पडतात, संपूर्ण शरीरावर नाही. हे खूपच रंजक आहे. आणि या कॉलिमेटरच्या नियंत्रित क्षमतेमुळेच हे तंत्रज्ञान फक्त हाडे तपासण्यापुरतं मर्यादित राहिलं नाहीये. सुरुवातीला आपण पाहिलं की छातीचा एक्स-रे काढून टीबी किंवा निमोनियासारखे फुफ्फुसांचे आजार शोधले जातात. हो, खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो याचा. पण फुफ्फुसात तर हाडे नसतात ना, मग तिथे एक्स-रे कसा काम करतो? मऊ उतकांमधून तर किरणे आरपार जातात असं आपण मगाशीच पाहिलं. इथे पुन्हा एकदा घनतेचा नियम लागू होतो. बघा, निरोगी फुफ्फुसांमध्ये हवा असते आणि हवेची घनता सर्वात कमी असल्यामुळे एक्स-रे किरणे त्यातून अगदी सहज आरपार जातात. हां. त्यामुळे फिल्मवर निरोगी फुफ्फुसांचा भाग एकदम काळाकुट्ट दिसतो. पण जेव्हा एखाद्याला टीबी किंवा न्यूमोनिया होतो तेव्हा फुफ्फुसांमध्ये पाणी, कफ किंवा पू साचतो. अच्छा.
आणि त्याची घनता हवेपेक्षा जास्त असते. अगदी बरोबर. या द्रवाची घनता हवेपेक्षा नक्कीच जास्त असते. त्यामुळे किरणे तिथे काही प्रमाणात अडवली जातात आणि फिल्मवर त्या काळ्या भागामध्ये पांढरट डाग किंवा ढगासारखे आकार दिसतात. या घनतेत झालेल्या बदलावरून डॉक्टर आजाराचं अचूक निदान करतात. म्हणजे केवळ घनपदार्थच नाही, तर घनतेमधला सूक्ष्म बदलही हे मशीन अचूक टिपतं. मला हे मशीन एका अर्थाने युनिव्हर्सल ट्रूथ सिरम वाटतं. युनिव्हर्सल ट्रूथ सिरम छान शब्दप्रयोग आहे. हो ना, कारण ते माणसाच्या शरीरातला आजार तर शोधतच, पण त्याचबरोबर ते इतर अनेक गोष्टींमधलं सत्यही बाहेर आणतं. ते कोणाशीही भेदभाव करत नाही. खरंय. आणि म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रातून हा शोध औद्योगिक सुरक्षेकडे कसा वळला, हा विज्ञानाचा एक मोठा प्रवास आहे. औद्योगिक क्षेत्रात म्हणजे तिथे कशासाठी वापरतात? समजा एखाद्या मोठ्या पुलाच्या बांधकामात जाड लोखंडी गर्डर वापरले आहेत. बाहेरून ते अतिशय भक्कम दिसतात, पण जर आतून त्या धातूमध्ये एखादा तडा गेला असेल किंवा वेल्डिंग करताना आत हवेची पोकळी राहिली असेल, तर ते बाहेरून कसं समजणार? नाही समजणार. आणि मग असा पूल भविष्यात अचानक कोसळण्याची मोठी भीती असते. नक्कीच, पण इंडस्ट्रियल एक्स-रेच्या मदतीने हा आतील तळा कोणतीही मोडतोड न करता सहज पाहता येतो. आतली पोकळी एक्स-रे फिल्मवर काळ्या डागासारखी दिसते. अरे वा. आणि विमानतळावरील सुरक्षेचं तर सांगायलाच नको. प्रवाशांच्या बंद बॅग न उघडता आतमध्ये काही संशयास्पद वस्तू आहे की नाही हे सुरक्षारक्षक स्क्रीनवर सहज पाहू शकतात. हो, पण तिथे एक वेगळंच तंत्रज्ञान वापरलं जातं, ज्याला ड्युअल एनर्जी एक्स-रे म्हणतात. ड्युअल एनर्जी? त्यात काय वेगळं असतं? यातून सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थ वेगळे ओळखता येतात. म्हणूनच कपडे किंवा खाण्याचे पदार्थ स्क्रीनवर केशरी रंगात दिसतात, तर धातूच्या वस्तू जसं की सुरी किंवा बंदूक निळ्या रंगात दिसते. यामुळे धोकादायक वस्तू सेकंदात ओळखता येतात आणि प्रवाशांचा वेळ वाचतो. हे खूपच उपयुक्त आहे. पण हे सगळं ऐकायला जेवढं सुरक्षित आणि सोयीचं वाटतं, तेवढंच ते धोकादायकही असू शकतं ना? कारण प्रत्येक ताकदीची एक किंमत असतेच. ही अदृश्य किरणे शरीराच्या आरपार जातात, तेव्हा ती पेशींवर नक्कीच काहीतरी घातक परिणाम करत असतील. हो, आणि म्हणूनच ही खऱ्या अर्थाने एक दुधारी तलवार आहे. एक्स-रे किरणांमध्ये एवढी प्रचंड ऊर्जा असते की ती मानवी शरीरातील पेशींच्या आत शिरून डीएनएमध्ये बदल घडून आणू शकतात. याला आपण आयोनायझिंग रेडिएशन म्हणतो. म्हणजे पेशींचं नुकसान होतं. हो, ही किरणे पेशींमधल्या अणूमधून इलेक्ट्रॉन्सना बाहेर फेकतात, ज्यामुळे पेशींचं नुकसान होते. इथेच मला एक मोठा विरोधाभास वाटतो बघा. आपण एका बाजूला म्हणतोय की ह्या मशीनने टीबी आणि न्यूमोनियासारखे गंभीर आजार शोधले जात आहेत, माणसांचे प्राण वाचवले जात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपणच म्हणतोय की ह्याच किरणांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. मग हे कसं ठरवायचं की हे मशीन जीव वाचवतंय की जीव घेते? हा विरोधाभास सोडवण्याची किल्ली प्रमाण आणि मर्यादा या दोन शब्दांत आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो, हेच सूत्र इथेही लागू होतं. अच्छा. जेव्हा एखाद्या रुग्णाला आजाराचं निदान करण्यासाठी खरोखरच गरज असते, तेव्हा वापरल्या जाणाऱ्या एक्स-रेचं प्रमाण खूपच कमी असते. त्या एका स्कॅनमुळे कर्करोग होण्याची शक्यता नगण्य असते. पण धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा विनाकारण आणि वारंवार एक्स-रे काढले जातात. किंवा जेव्हा एखादी व्यक्ती दररोज ह्या किरणांच्या संपर्कात येते. म्हणूनच आपण अनेकदा पाहतो की एक्स-रे काढणारा जो तंत्रज्ञ असतो, तो रुग्णाला मशीनसमोर उभा करून स्वतः एका जाड भिंतीमागे किंवा काचेच्या केबिनमध्ये जाऊन उभा राहतो. बरोबर. मला आधी नेहमी प्रश्न पडायचा की हा माणूस रुग्णाला सोडून स्वतःला का लपवतोय? तो स्वतःचा बचाव करत असतो. ती साधी भिंत नसते, ती शिसाची म्हणजे लीडची भिंत असते. शिस का? हां, कारण शिस हा असा धातू आहे ज्याची घनता एवढी प्रचंड आहे की तो एक्स-रे किरणांना पूर्णपणे शोषून घेतो, त्यांना आरपार जाऊ देत नाही. तो तंत्रज्ञ दिवसभर तिथे काम करत असतो. जर तो प्रत्येक रुग्णासोबत तिथेच उभा राहिला तर त्याला रोज अनेक वेळा रेडिएशनचा सामना करावा लागेल. आणि ते साचत जाणारे रेडिएशन त्याच्यासाठी घातक ठरू शकतं. नक्कीच. छोट्या छोट्या डोसमध्ये शरीरात साचत जाणारे हे रेडिएशन त्याच्यासाठी कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला निमंत्रण देऊ शकते. आणि म्हणूनच गर्भवती महिलांसाठी तर हा धोका आणखीनच मोठा मानला जातो. त्यांना एक्स-रे रूममध्ये जाण्यास किंवा एक्स-रे काढण्यास सक्त मनाई असते. हो, कारण गर्भातील बाळ हे विकासाच्या अतिशय नाजूक अवस्थेत असते. त्यांच्या पेशी अतिशय वेगाने विभाजित होत असतात आणि अशा वेगाने वाढणाऱ्या पेशी रेडिएशनला खूप संवेदनशील असतात. अशा वेळी जर एक्स-रे किरणे त्या पेशींपर्यंत पोहोचली तर बाळाच्या जनुकीय रचनेत गंभीर दोष निर्माण होऊ शकतात किंवा त्यांच्या शारीरिक विकासामध्ये कायमस्वरूपी व्यंग येऊ शकते. बापरे.
म्हणूनच अत्यंत आणीबाणीची परिस्थिती असल्याशिवाय गर्भवती महिलांचा एक्स-रे कधीही काढला जात नाही. त्यांना नेहमी अल्ट्रासाऊंडसारखे सुरक्षित पर्याय सुचवले जातात. थोडक्यात सांगायचं तर गरजेपुरता आणि मर्यादित वापर हाच या तंत्रज्ञानाचा सुवर्णमध्य आहे. आपण आजच्या या प्रवासात एक अतिशय रंजक गोष्ट पाहिली. 1895 मध्ये रॉन्जन यांच्या प्रयोगशाळेत अपघाताने चमकलेला तो हिरवा प्रकाश आज जगाच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा एक भक्कम आधारस्तंभ बनला आहे. नक्कीच. एक काळ असा होता जेव्हा मानवी शरीर हे बाहेरून न उलगडणारं एक रहस्य होतं, पण या अज्ञात किरणांनी ते रहस्य पूर्णपणे उघडून दाखवलं. खरंय. ऊर्जेच्या एका स्फोटातून जन्म घेणारी ही अदृश्य किरणे आपल्याला आपल्याच अस्तित्वाच्या खूप आत डोकावण्याची संधी देतात. विज्ञानाची ही अशी एक अभूतपूर्व झेप आहे जिने अनेक पिढ्यांचे प्राण वाचवले आहेत आणि रोज वाचवत आहे. बरोबर. फक्त तिचा आदर आणि काळजीपूर्वक वापर करायला हवा. विज्ञानाने दिलेली ही ताकद आहे आणि ताकदीसोबत जबाबदारीही येतेच. खरोखरच. जाता जाता मला एका विचाराने भुरळ घातलीय, जो मला इथे मांडायचा आहे. आपण सुरुवातीला पाहिलं की रॉन्जनला 1895 मध्ये हे एक्स-रे सापडले. पण याचा अर्थ असा थोडीच आहे की 1895च्या आधी ते या जगात अस्तित्वात नव्हते. ते निसर्गात, ताऱ्यांमधून येणाऱ्या किरणांमध्ये, विश्वाच्या निर्मितीपासून या जगात अस्तित्वात होतेच. फक्त आपल्याला ते पाहता येत नव्हते किंवा मोजता येत नव्हते. अगदी बरोबर. ते आपल्या आजूबाजूला कायम होते. निसर्गाचा एक भाग होते. फक्त आपले डोळे त्यांना पाहण्यासाठी आणि आपली बुद्धी त्यांना समजून घेण्यासाठी तोपर्यंत सक्षम नव्हती. आणि याचाच अर्थ असा की आत्ता ह्याच क्षणी आपण इथे बसलेलो असताना आपल्या शरीराच्या आरपार अशी आणखी कोणती अज्ञात किरणे किंवा लहरी जात असतील ज्यांचा शोध लागणं अजून बाकी आहे. वाव, हा खूपच सखोल विचार आहे. कदाचित पुढचा अज्ञात शोध, पुढचा एक्स फॅक्टर आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी दडलेला असू शकतो, जो मानवी इतिहासाला आणि आपल्या भविष्याला पुन्हा एकदा पूर्णपणे बदलून टाकेल. सर्वांनी यावर नक्की विचार करा.